हाय मुलांनो, आज आपण बघणार आहोत द लाईफ सायकल ऑफ ॲनिमल्सची एक्सरसाइज. थिंक अँड टेल. विचार करा आणि सांगा. फर्स्ट, इट टेक्स 20 to 22 days फॉर अ चिक टू इमर्ज फ्रॉम अ हेन्स एग. म्हणजे कोंबडीच्या अंड्यातून पिल्लू बाहेर यायला 20 ते 22 दिवस लागतात. 20 ते 22 दिवस लागतात. Would the young ones of other birds also take the same number of days to hatch? जसे कोंबडीच्या पिल्लाला 20-22 दिवस लागतात, 20-22 दिवस लागतात, तसेच जे दुसरे बर्ड्स आहेत तर त्यांच्या पिल्लांना सुद्धा अंड्यातून बाहेर यायला तितकेच दिवस लागतील का? आन्सर आहे नो. नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड टू हॅच एग फॉर एव्हरी बर्ड इज डिफरंट. तर प्रत्येक पक्ष्याच्या पिल्लाला अंड्यातून बाहेर येण्यासाठी लागणारे जे दिवस आहेत ते वेगवेगळे असतात. डिफरंट म्हणजे वेगवेगळे असतात. सेकंड, यू मस्ट हॅव सीन ड्रॅगन फ्लाईज होवर ओव्हर ग्रास. तर तुम्ही ड्रॅगन फ्लाय ग्रासच्या गवताच्या वरती फिरताना बघितले असतील. विच स्टेज ऑफ देअर लाईफ सायकल इज दिस? मग ते जे तुम्ही फिरताना बघताना ती त्यांच्या लाईफ सायकलमधली कोणती स्टेज आहे? द एग अंड्याची स्टेज आहे, लार्व्याची स्टेज आहे, म्हणजे जी आळी असते की नाही ती. प्युपा म्हणजे काय? प्युपा म्हणजे हे अशी स्टेज आहे का, की अडल्ट म्हणजे पूर्ण वाढ झालेली स्टेज आहे. तर आन्सर आहे की ते अडल्ट आहे तो ड्रॅगन फ्लाय. थर्ड, व्हेन यू टेक अ बंच ऑफ लिफी व्हेजिटेबल टू सॉर्ट इट यू मे फाइंड होल्स ऑफ डिफरंट सायझेस इन द लीव्ज. जेव्हा तुम्ही कोणतीही पालेभाजी घेता तेव्हा तुम्हाला त्याच्या पानांवरती छोटे छोटे होल्स दिसतात की नाही? सम लीव्ज मे हॅव बीन निबल्ड ॲट द एजेस. तर काही पाने असतात ती कोपऱ्यावरती असे कुरतडल्यासारखे असतात. व्हॉट डू यू थिंक इज द रिझन फॉर दॅट? मग हे कशामुळे असेल? ह्याचं कारण काय असेल की पालेभाजीच्या पानांना होल असतात किंवा त्याचे किनारे कुरतडल्यासारखे असतात? आन्सर, सम इन्सेक्ट्स ले देअर एग्स ऑन द लीव्ज ऑफ द व्हेजिटेबल्स. तर काही जे किडे असतात ना ते आपली अंडी अशा पालेभाजींच्या पानांवरती घालतात. दीज एग्स ग्रो इन टू कॅटरपिलर. मग त्या अंड्यामधून कॅटरपिलर म्हणजे आळी तयार होते. दीज कॅटरपिलर्स निबल ॲट द लीव्ज. आणि मग ह्या ज्या आळ्या आहेत ती पाने कुरतडतात. ड्यू टू दिस देअर आर होल्स ऑन द लीव्ज अँड निबल्ड एजेस. आणि त्याच्यामुळेच त्याच्या पानांवरती होल्स असतात आणि त्याचे जे किनारे आहेत, कॉर्नर आहेत, तर ते कुरतडलेले असतात. सम टाईप ऑफ स्नेल्स अल्सो निबल ॲट लीव्ज ॲज इट इज देअर फेवरेट फूड. काही ज्या स्नेल्स असतात, काही वेगळ्या टाईपच्या, म्हणजेच स्नेल म्हणजे गोगलगाय असते, तर त्यांना सुद्धा अशी पानं खायला खूप आवडतं. म्हणून ते सुद्धा असे पानांना कुरतडत असतात. क्वेश्चन 4, व्हेन यू शेल पीज you sometimes see tiny green living things inside the pod. कधी तुम्ही वाटाण्याची शेंग सोलली आहे का? जेव्हा तुम्ही ती शेंग सोलता तेव्हा तुम्हाला त्याच्या आतमध्ये ग्रीन कलरची लिव्हिंग थिंग दिसते. ग्रीन कलरचं काहीतरी दिसतं ना हलताना. विच ऑफ द 4 स्टेजेस ऑफ द लाईफ सायकल ऑफ अन इन्सेक्ट आर दे? तर ते जे तुम्हाला दिसतं ना ग्रीन हलताना, तर ते त्या किड्याच्या कोणत्या लाईफ सायकलची स्टेज आहे? तर काय दिसते आपल्याला? आळी दिसते की नाही? आळीला काय म्हणतात? आन्सर, लार्वा किंवा कॅटरपिलर म्हणतात. बी, आन्सर इन ब्रीफ. 1, व्हाय मस्ट द हेन सिट ऑन हर एग? कोंबडी जे अंडी घालते आणि त्या अंड्यांवरती का बसते? आन्सर, अ हेन लेग्स एग. कोंबडी अंडी घालते. सेकंड, वॉर्मथ इज नेसेसरी फॉर द चिक्स टू ग्रो इनसाइड द एग. त्या अंड्यांमध्ये जर पिल्लाची वाढ व्हायची असेल तर त्यांसाठी वॉर्मथ म्हणजे ऊब गरजेची असते. ती अंडी गरम राहणं गरजेचं असतं. थर्ड, सो आफ्टर लेईंग एग्स द हेन सिट्स ऑन द एग्स टू कीप देम वॉर्म. आणि म्हणून अंडी घातल्यानंतर कोंबडी ती अंडी गरम राहावीत म्हणून त्याच्यावरती बसलेली असते. सेकंड, why does a hen become aggressive when she is hatching her eggs? जेव्हा कोंबडी अशी
कोंबडी अंडी हॅच करण्यासाठी म्हणजे उबवण्यासाठी बसलेली असते, तेव्हा ती खूप ॲग्रेसिव्ह का असते? ॲग्रेसिव्ह म्हणजे कोणी तिच्याजवळ गेलं तर ती लगेच त्याला टोचे मारायला जाते, अटॅक करते त्याच्यावरती. असं का होतं? When a hen is hatching her eggs, she becomes aggressive for fear of their safety. जेव्हा कोंबडी अंडी उबवण्यासाठी बसलेली असते तेव्हा ती ॲग्रेसिव्ह होते, कारण तिला त्या अंड्यांच्या सुरक्षिततेची काळजी असते. तिला वाटतं की तिची ती अंडीच घ्यायला आपण आलेलो आहोत, म्हणून ती आपल्यावर अटॅक करते. शी अटॅक्स एनीवन हू ट्राईज टू गो नियर द एग्स. त्या अंड्याजवळ जायचा कोणी प्रयत्न केला तर त्याच्यावरती ती हल्ला करते, टोचा मारते. थर्ड, विच आर द 4 स्टेजेस ऑफ द लाईफ सायकल ऑफ अ बटरफ्लाय. बटरफ्लायचं जे पूर्ण आयुष्य आहे तर त्याच्या 4 स्टेजेस कोणत्या आहेत लाईफ सायकलच्या? आन्सर, द 4 स्टेजेस ऑफ द लाईफ सायकल ऑफ अ बटरफ्लाय आर. बटरफ्लायच्या 4 स्टेजेस आहेत आयुष्याच्या. फर्स्ट आहे एग म्हणजे अंडी घालणे. सेकंड, लार्वा म्हणजेच कॅटरपिलर, त्या अंड्यातून आळी बाहेर पडणे. थर्ड, प्युपा म्हणजेच क्रायसॅलिस. आणि 4, ॲडल्ट म्हणजे त्याची पूर्ण वाढ होणे. 4, विच चेंजेस टेक प्लेस इनसाइड द क्रायसॅलिस ऑफ द प्लेन टायगर बटरफ्लाय. जे प्लेन टायगर बटरफ्लाय आहे ना, तर ते जेव्हा क्रायसॅलिसमध्ये आतमध्ये असते तेव्हा त्याच्यामध्ये कोणते चेंजेस, कोणते बदल घडत असतात? आन्सर, इनसाइड द क्रायसॅलिस इम्पॉर्टंट चेंजेस टेक प्लेस इन प्लेन टायगर बटरफ्लायज बॉडी. जेव्हा क्रायसॅलिसमध्ये ते प्लेन टायगर बटरफ्लाय असतं तर त्यावेळेस त्याच्या शरीरामध्ये इम्पॉर्टंट चेंजेस घडत असतात. द ग्रोथ ऑफ द प्लेन टायगर बटरफ्लाय गेट्स कम्प्लिटेड इनसाइड द क्रायसॅलिस. तुम्हाला माहिती आहे ना, ते क्रायसॅलिसमध्ये जायच्या आधी फक्त आळी असते, कॅटरपिलर असते, ठीक आहे. आणि त्याच्या बॉडीची पूर्ण ग्रोथ जी आहे तर ती त्या क्रायसॅलिसच्या आतमध्येच होत असते. देन द अडल्ट बटरफ्लाय इमर्जेस फ्रॉम द क्रायसॅलिस. आणि मग त्याची वाढ पूर्ण झाल्यानंतर त्याच्यातून पूर्ण वाढ झालेलं पूर्ण बटरफ्लाय त्याच्यातून बाहेर येतं. इट नाऊ हॅज 4 अट्रॅक्टिव्ह विंग्स अँड 6 लॉंग लेग्स. आता त्या बटरफ्लायला 4 छान अट्रॅक्टिव्ह विंग्स आहेत आणि 6 मोठे पाय असतात. म्हणजे क्रायसॅलिसच्या आतमध्ये त्याला विंग्स येतात, त्याच्या विंग्सची वाढ होते आणि त्याच्या पायांची सुद्धा वाढ होत असते. सी, ट्रू ऑर फॉल्स. अ लॅम्ब इमर्जेस फ्रॉम ॲन एग. लॅम्ब म्हणजे मेंढीचं पिल्लू, ठीक आहे. तर ते एगमधून बाहेर येतं का? तर नाही, फॉल्स. सेकंड, वी कॅन नॉट इझिली सी द एग्स ऑफ ॲन ॲन्ट बिकॉज दे आर व्हेरी टायनी. आपल्याला मुंगीने घातलेली अंडी कधीच दिसत नाहीत कारण ती खूप छोटी असतात. ट्रू ऑर फॉल्स? तर ट्रू, बरोबर आहे. मुंगीसुद्धा अंडी घालते पण आपल्या डोळ्यांना ती दिसत नाहीत. थर्ड, व्हेन द कॅटरपिलर इमर्जेस फ्रॉम द एग इट इज नॉट व्हेरी हंग्री. जेव्हा त्या अंड्यामधून आळी बाहेर पडते, कॅटरपिलर म्हणजे आळी, तेव्हा ती भुकेली नसते, त्याला खूप भूक लागलेली नसते. तर हे फॉल्स आहे, त्याला खूप भूक लागलेली असते त्या आळीला. डी, फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागा भरा. फर्स्ट, द फिमेल बटरफ्लाय लेज डॅश डॅश ऑन द लीव्ज ऑफ अ प्लांट. फिमेल बटरफ्लाय पानावरती काय करते? अंडी घालते, ले एग्स. सेकंड, द लार्वा ऑफ अ बटरफ्लाय इज कॉल्ड. बटरफ्लायच्या लार्वाला काय म्हणतात? अ कॅटरपिलर, आळी असं म्हणतात. समजला लेसन? बाय बाय.